श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. गुढीपाडवा हा आपल्या भारतातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस होय. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, व्यवसाय प्रारंभ करणं, नव उपक्रमांचा प्रारंभ करणं, तसंच सोने चांदी खरेदी करणं, नवीन घर, नवीन वास्तू, नवीन गाडी खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मातील 3.5 शुभमुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणं, नवीन वस्तू खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते. तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता आणि म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव हा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच सृष्टी निर्माण केली होती. या कारणामुळे हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस ठरला. तर अशा अनेक कारणांमुळे गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा आजही आपल्याकडे जपली जाते. या दिवशी आपल्या घरासमोर मांगल्याचे, विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते आणि तिची पूजा करून तिला नैवेद्य हा अर्पण केला जातो. तर असं हे गुढीपाडवा या सणाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. तर 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जाणाऱ्या या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी हे सुद्धा खरेदी केले जातात. असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जर सोने चांदी खरेदी केली तर त्या सोने चांदीच्या वस्तू आपल्यावर मोडण्याची वेळ ही कधीच येत नाही आणि म्हणूनच एक गुंजभर का होईना सोनं हे प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करावं असं म्हटलं जातं. पण आता सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. प्रत्येकालाच सोने चांदी खरेदी करणं हे गुढीपाडव्याला शक्य होणार नाही. फक्त सोने चांदी खरेदी करणंच हे या गुढीपाडव्याच्या सणाला महत्त्वपूर्ण आहे का? तर नाही. तर अशा काही अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आहेत की ज्या सोने चांदीपेक्षाही मौल्यवान आणि लक्ष्मीकारक आहेत. तर अशा वस्तू आपण गुढीपाडव्याच्या दिवशी या खरेदी करून आणायच्या आहेत. अशा काही सोन्या चांदीपेक्षाही अतिशय मौल्यवान वस्तू आहेत की ज्या आपण या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की आपल्याला गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर सोन्या चांदीपेक्षाही अतिशय मौल्यवान अशा कोणत्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरातलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरात सुख, समृद्धीही येईल. याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर यंदा 2026 या वर्षी 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडवा हा सण आलेला आहे. तर या गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी कोणी घराची बुकिंग करेल, कोणी गाडी घेईल, तर कोणी सोनं चांदी खरेदी करेल. प्रत्येकजण आपल्या यथाशक्ती काही ना काही वस्तू या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घेत असतो. सोन्या चांदीचे भाव हे सध्या खूपच वाढलेले आहेत आणि म्हणून प्रत्येकालाच सोनं खरेदी करणं हे शक्य होणार नाही. खरं तर जेव्हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असतो किंवा गुरुपुष्य नक्षत्र असतो तर अशा शुभ मुहूर्तावर गुंजभर सोनं हे घ्यायचं असतं आणि अशा शुभ मुहूर्तावर जेव्हा आपण सोनं खरेदी करत असतो तर तेव्हा ते आपल्याला विकायची किंवा मोडायची वेळ ही कधीच येत नाही. पण आजकाल सोन्याचे भाव हे इतके वाढले आहे की सर्वसामान्य माणसाला सोनं खरेदी करणं हे परवडणार नाही. असं जरी असलं तरी आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदावी यासाठी या शुभ मुहूर्तावर काही वस्तू या नक्कीच खरेदी करून आपण आपल्या घरी आणू शकतो आणि या वस्तू आपण गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही खरेदी करू शकतो. कारण गुढीपाडव्याचा हा संपूर्ण दिवस अत्यंत शुभ मुहूर्त असतो आणि या दिवशी कुठलाही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते. हा संपूर्ण दिवसच अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी तुम्ही या सर्व वस्तू गुढीपाडव्याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये केव्हाही खरेदी करू शकतात. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपण आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांसाठी वस्त्र हे घेऊ शकतो. देवघरामध्ये देवांच्या खाली जे कापड आपण अंथरतो तर ते कापड तुम्ही घेऊ शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये असलेल्या मूर्तींना तुम्ही नवनवीन वस्त्र हे सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतात. आणि तसंच या दिवशी देवांसाठी जे काही वस्त्र तुम्ही खरेदी कराल तर ते वस्त्र तुम्हाला देवांना या दिवशी अवश्य घालायचे आहेत.
या दिवशी कुठलीही वस्तू खरेदी करताना ती आपल्याला आपल्या देवघरापासून आणि देवांपासून सुरुवात करायची आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या घरी जर देवघर नसेल तर देवघरसुद्धा या दिवशी अवश्य खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये जर तुमच्या कुलदैवतेचा टाक नसेल तर तो टाकसुद्धा तुम्ही आधी बनवायला टाकून त्यानंतर हा टाक तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी आणून त्याची स्थापनासुद्धा आपल्या देवघरामध्ये करू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या मूर्तीसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणून त्याची स्थापनाही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात. तसंच देवांच्या पूजेसाठी लागणारं साहित्य ज्यामध्ये कलश, पळी, शंख, घंटा या ज्या काही देवघरातल्या वस्तू आहेत तर या वस्तूसुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करून आणू शकतात. आणि जर तुमच्या देवघरामध्ये या मूर्ती आधीच असतील तर त्या मूर्तींऐवजी तुमच्या देवघरासाठी देवपूजेसाठी जे काही लागणारं साहित्य असेल तर ते साहित्यसुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करून आणू शकतात. त्याचप्रमाणे श्रीयंत्र हे सुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर खरेदी करून आणून ते आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकतात. आणि वेळोवेळी या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्जनची सेवाही करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच श्रीयंत्र हे आपण आपल्या देवघरामध्ये आणून नुसतंच ठेवून न देता वेळोवेळी त्यावर आपल्याला सेवा करणं हे सुद्धा गरजेचं आहे. ही सेवा तुमच्याकडनं होणार असेल तरच तुम्ही श्रीयंत्र हे तुमच्या घरी आणा आणि देवघरामध्ये स्थापन करा. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या देवघरासाठी देवांसाठी धातूची वस्तू म्हणून सुद्धा एखादी वस्तू खरेदी करू शकतात. यामध्ये तांब्याचा कलश हा देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही एखादा दिवासुद्धा खरेदी करू शकतात. तसंच एखादी गाय वासराची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ती मूर्तीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात. धातूची घ्या, पितळीची घ्या किंवा चांदीची गाय वासराची मूर्ती घ्या. तुम्हाला जी मूर्ती घेणं शक्य होत असेल तर ती मूर्ती तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात. गाय वासराची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर ती मूर्तीसुद्धा खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे गजांतलक्ष्मी ही सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात. गजांतलक्ष्मी ही अष्टलक्ष्मीपैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण लक्ष्मी मानली जाते. आणि म्हणून गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही गजांतलक्ष्मीसुद्धा खरेदी करू शकतात. त्यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे बघा, आता पुढे चैत्र नवरात्र हे सुद्धा सुरू होणार आहे. तर तुम्ही पाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथसुद्धा खरेदी करून आपल्या घरी आणू शकतात. किंवा इतर कुठलाही गुरुचरित्र असेल किंवा इतर कुठलाही ग्रंथ हा तुम्ही या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणू शकतात. नवनाथांचा ग्रंथ हा सुद्धा खरेदी करून आणू शकतात. किंवा स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा 20 मार्चला आहे तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर हा ग्रंथसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणून 20 मार्चला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या ग्रंथाचं पारायण हे 20 मार्चला करू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जपमाळ ही जर नसेल तर जपमाळसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात. त्यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तूप. तूप हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आपल्या घरातलं तूप हे लक्ष्मीकारक आणि सुखसमृद्धीकारक आहे. गाईचं तूप हे देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतं. आणि म्हणून तुम्ही या दिवशी गाईचं तूप हे खरेदी करून आणायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये दिवा लावताना हे तूप तुम्हाला कायम नेहमी वापरायचं आहे. तसंच तुम्ही भीमसेनी कापूर हा सुद्धा खरेदी करून आणू शकतात. तसंच लवंगसुद्धा खरेदी करून आणू शकतात. कारण आता चैत्र नवरात्र हे सुरू होणार आहे. तर या नवरात्रीमध्ये देवी मातेला लवंगांचं अर्चन हे केलं जातं. लवंगाची माळ ही घातली जाते. तसंच कापूर हा सुद्धा या नवरात्रीच्या काळामध्ये प्रज्वलित केला जातो आणि देवी मातेची आरती केली जाते. आणि म्हणून तुम्ही या दिवशी भीमसेनी कापूर आणि लवंगसुद्धा खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही कुंकूसुद्धा या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतात. कारण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या टाकावर आपण कुंकुमार्चनची सेवा करत असतो. तसंच श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चनची सेवाही आपण करत असतो. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही कुंकू हे सुद्धा खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे तुम्ही या दिवशी नवीन गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा धान्याचा साठा हा सुद्धा करू शकतात. गुढीपाडव्याच्या या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये नवीन धान्य आणलं तर वर्षभर आपल्याला धनधान्याची कमतरताही राहत नाही. आणि म्हणून जरी तुम्ही आधीच अन्नधान्य हे साठवून ठेवलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी 1.25 किलो का होईना 7 प्रकारचं धान्य किंवा 5 प्रकारचं धान्य हे खरेदी करून आणायचं आहे आणि आपल्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक धान्यामध्ये हे धान्य आपल्याला टाकायचं आहे. यामुळे अन्नपूर्णा देवीची ही कृपा ही तुमच्यावर कायम राहील आणि तुम्हाला धनधान्याची कमतरताही कधीच भासणार नाही. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही अगदी 10 रुपयाचे धणे हे सुद्धा आवर्जून खरेदी करून आणा. धणे म्हणजेच काय तर धन आणि धन म्हणजे काय तर पैसा.
आणि म्हणून या दिवशी काहीही जरी तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही 10 रुपयाचे धणे हे आवर्जून खरेदी करून आणा. त्याचप्रमाणे पुढची अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे शिरई म्हणजेच झाडू. आपल्या घरातली दरिद्री बाहेर काढण्यासाठी, आपल्या घरात साठलेली सगळी घाण, धूळ, कचरा घराबाहेर काढण्यासाठी, अलक्ष्मी ही आपल्या घरातली बाहेर काढण्यासाठी आपण या झाडूचा, शिरईचा वापर हा करत असतो आणि हिलाच आपण लक्ष्मी स्वरूपसुद्धा म्हणत असतो. म्हणून आपण या दिवशी एक छोटी शिरई किंवा झाडू हा सुद्धा खरेदी करून आणू शकतो. तसंच आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर तुम्ही माठसुद्धा या दिवशी खरेदी करू शकतात. तसंच आपण या दिवशी मीठ हे सुद्धा खरेदी करू शकतो. मीठ हे सुद्धा लक्ष्मीकारक आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरातलं तूप हे आपल्याला कधीच संपू द्यायचं नसतं तर त्याचप्रमाणे आपल्या घरातलं मीठ हे सुद्धा आपल्याला कधीच संपू द्यायचं नसतं आणि म्हणून तुम्ही या दिवशी तूप आणि मीठ हे सुद्धा खरेदी करू शकतात. मीठ हे आपल्या घराकडे देवी लक्ष्मीला आकर्षित करत असतं. म्हणून या दिवशी आपल्याला मीठ हे सुद्धा खरेदी करून आणायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा वर्षभर आपल्या घरामध्ये अखंड वास राहील. तसंच आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी तुम्ही या दिवशी गूळ हा सुद्धा अवश्य खरेदी करून आणायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या घरातील सदस्यांमध्ये परस्पर गोडवा हा निर्माण होईल. तर या सर्व गोष्टी आहेत की ज्या आपल्याला गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत. या गोष्टी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करून आणल्याने आपण खूप करोडपती होणार आहे का? तर असं नाही, पण या अगदी छोट्या छोट्या वस्तू जरी आपण या दिवशी खरेदी केल्या तरीसुद्धा आपल्या मनाला आनंद मिळेल. कोणीतरी गाडी घेतली, कोणीतरी घर घेतलं, तर यापेक्षा आपल्याला ज्या वस्तू घेणं शक्य आहे तर त्या वस्तू आपण या दिवशी अवश्य घ्यायच्या आहेत. काहीच खरेदी न करण्यापेक्षा काहीतरी लक्ष्मीकारक वस्तू खरेदी करणं आणि तेही गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर हे आपल्यासाठी अत्यंत आनंददायक आणि सुखसमृद्धी देणारं ठरत असतं. आणि म्हणून या सर्व वस्तूंपैकी तुम्हाला ज्या वस्तू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करणं शक्य होत असेल तर अगदी छोटीशी, अगदी 10 रुपयांची वस्तूही तुम्ही या दिवशी खरेदी करून अवश्य आणा, जेणेकरून तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होईल, माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरात राहील आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल. आणि म्हणून मी सांगितलेल्या या वस्तूंपैकी तुम्हाला ज्या वस्तू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करून आणणं शक्य असेल तर त्या वस्तू तुम्ही अवश्य खरेदी करून आणा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.